मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत घनसोली या गावामध्ये आई एकविरा मातेची जी मानाची पालखी निघाली आहे त्याचा ब्लॉग बनवण्यासाठी। आज रविवार 26 ऑक्टोबर सकाळी बरोबर 8 वाजता हनुमंताच्या मंदिरातून पालखी निघालेली आहे आणि काही माझ्या मागे बघताय तुम्ही पब्लिकच पब्लिक आहे, खूप जमाल आहे घनसोली गावातील गावकरी, त्याचप्रमाणे पाहुणे मंडळी देखील भरपूर आलेली आहे। हा ब्लॉग खरंच खूप स्पेशल होणार आहे, खूप इंटरेस्टिंग होणार आहे। तो काही ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि माझ्याबरोबर हा ब्लॉग एन्जॉय करा। आणि काही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते देव जय रत्नाकाशित बारा गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जणी मुकुट शोभा सिंदूरची मुकुरे तरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन तदप्येष श्लोको विगतो मरुपत् पर्वे तानो मरुतस्य वसन गुरे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा समासदेति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। पालखीला हात लावेल, काही गडबड करू नका। झेंडेवाले तयार आहेत का? झेंडे पुढे गेल्याशिवाय पालखी उचलू नका।
सो मित्रांनो, आपल्या बरोबर नवी मुंबई ब्रास बँडचे अध्यक्ष मनोज भोईर आहेत आणि ते इथले स्थानिक रहिवासी आहेत, घनसोली गावातले गावकरी आहेत. आणि दादा, आपली जी पालखी निघते ती कधीपासून निघते घनसोली गावामध्ये? हे तिसरं वर्ष आहे आणि सालाबाद प्रमाणे सर्व ब्रास बँड ग्रुप आहेत त्यांना मी धन्यवाद देतो, कारण ते आवर्जून आमच्या पालखीला उपस्थिती लावतात आणि आमच्या बरोबर राईट टायमाला पालखी निघते. कारण जेणेकरून लवकर निघाले तर पुढचा प्रवास त्यांना सुखरूप होतो, कारण पुढचा प्रवास खूप लांब आहे, 35 किलोमीटर त्यांना त्याच्यामुळे ते सर्व वेळेवर हजर होतात. त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि आमचे गावाचे ग्रामस्थ सर्व मंडळी, महिला मंडळ, बघितलं गावकरी तेवढेच हजर आहेत, त्याचबरोबर पाहुणे मंडळ देखील भरपूर आहे आणि पालखीचा जल्लोष देखील खूप मोठा आहे. त्यांचं खूप आभार आहे मी, कारण ते आम्हाला खूप सहकार्य करतात. आम्ही सांगितलं पुढे चला, नाचू नका, असं तर पुढे जातात. कोणी हे करत नाही, अडून बसत नाही. पालखी एकामेकाच्या सहकार्याने पालखीचा प्रोग्राम आहे, कोणताही गालबोट न लागता ही पालखी तिसरा वर्ष कंटिन्युअसली व्यवस्थितरित्या खूप आई एकविरेच्या गडावर पोहोचते. पोहोचते. आई एकविरा माते की फ्रेंड्स, आपल्या बरोबर रंजिताताई आहे, संध्याताई आहे, किशोर आहे आणि बरोबर सुरक्षाताई आहे आणि लक्ष्मी, आपल्या रॉक स्टार लक्ष्मीताई. तर खरंच यावर्षी दरवर्षीप्रमाणे हा तिसरा वर्ष आहे. यावर्षी सुद्धा आमची घनसोलीची मानाची पालखी निघाली आहे, आता चौकामध्ये पोहोचली आहे. आणि खरंच राकेश दादा, तू इथे आल्याबद्दल धन्यवाद तुझं, कारण की तू आलास तर म्हणजे ज्या मान्यवरांनी बोलवलं ते तर येणारच आहेत, पण तू आज आलास ब्लॉग काढण्यासाठी, तुझं मनापासून आभारी आहे. आणि खूप डेफिनेटली, कारण असे फंक्शन बघायला भेटतात म्हणजे आपलं नशीब आहे. आणि हा जो जल्लोष होता पालखीचा गाईड, तो खरंच बघण्यासारखा. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता तिसरा वर्ष जरी असला तरी पालखी खूप जोशामध्ये निघालेली आहे आणि आई एकविरेच्या गडावर ही पालखी 28 तारखेला कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता सुखरूपपणे पोहोचो, कोणाला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये, हीच आपण आई एकविरेच्या चरणी प्रार्थना करूया. आई एकविरा माते की जय. तर सुरक्षाताई, काय बोलाल तुम्ही आपल्या पालखीबद्दल? कसं योगदान असतं तुमचं दरवर्षीप्रमाणे? ताई काहीच बोलत नाही. आणि खरंच ताईंचं आणि शिवराज दादांचं दरवर्षी योगदान असतं. आणि अजित दादा, सगळे जे गावकरी आपले मंडळी आहेत, सगळे जे पालखीचे सभासद आहेत, सगळ्यांचा खूप खूप मनापासून धन्यवाद करते, कारण की तिसरं वर्ष आहे आणि खूप छान रीते आपली पालखी पार पाडता येतं. धन्यवाद दादा, मी तुम्हाला कोण करते. आणि सगळ्या पण संध्याताईचं थोडं मनोगत जाणून घेऊया. पालखी आता आमची आज तिसरं वर्ष आहे. तर आता आम्ही पालखीत आज गेले गावातून 26 तारखेला आणि आम्ही 28 तारखेला सगळी कारला जाणार आहोत. तर बघूया आता कारल्यामध्ये आपलं कसं होतं पालखीचं. सो कारल्याला देखील तुम्ही नक्की या, तिथे देखील मोठा कार्यक्रम आहे. आणि आपला भंडारा कधी आहे? भंडारा 4 तारखेला संध्याकाळी आहे आणि 28 तारखेला सुद्धा तिथे ऑर्केस्ट्रा असतो, भरपूर डान्स, सगळे मुलं मुली, खूप म्हणजे जेवणापासून सगळ्या सोयी असतात. तर 28ला जे मान्यवर येणार आहेत त्या सगळ्यांनी भरभरून आमच्या पालखीला प्रेम देण्यासाठी नक्की यावं. धन्यवाद करते मी सगळ्यांचं. मी तर पहिल्यांदाच पालखीमध्ये आलो आणि मला पालखी बघताना एवढा अत्यंत आनंद झाला की मी सांगू नये. सकाळी 7 वाजता आले माणूस पालखीला आणि उठली. म्हणजे सर्वात अगोदर किशोर इथे पोहोचला. सुरुवातीपासून मी ते पालखीची घडामोड बघितली, काय कशा प्रकारे पालखी सजवली तर लोक जमा झाल्याच्या नंतर म्हणजे किशोर आय विटनेस आहे या गोष्टीवर, इथे काय काय झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक बारीक बारीक गोष्ट त्यांनी नोटीस केलेली आहे पालखीमध्ये. खूप छान. आणि दादा, खरंच तुमचं पण धन्यवाद करते. करतो की मला रंजिताताईंनी म्हणजे स्पेशली आमंत्रण दिलं, दादा तू ये. आणि ताईंचं, या संध्या ताईंचं आणि रंजिताताईंचं मी धन्यवाद करतो, आभार व्यक्त करतो की मला त्यांनी आमंत्रण केलं. खूप भारी वाटलं. थँक्यू दादा, आल्याबद्दल दोघांचं खूप मनापासून धन्यवाद. गोष्ट बोलतात ना तडका, तर आमचे राकेश भाऊ आहेत ते. येस. टेस्ट पाहिजे असेल तर राकेश भाई, हो थोडंसं तडतड पाहिजे तर या दोन. थँक्यू धन्यवाद. काय ना काय किशोर प्रश्न नको विचारू. आता ताईंबद्दल सांगा. ताईंच्या घरी आपल्याला नाश्त्याची सोय झालेली आहे. बघा मी बर्थडेला गेलो होतो ताईंच्या घरी, त्या ताईंचे नाही, या ताईंच्या. सुरक्षा ताईंच्या घरी आपल्याची नाश्त्याची सोय झालेली आहे. पूर्ण नाव सांगा. सुरक्षा शिवराज मडवी यांच्या घरी आमच्या कलाकारांची सोय झालेली आहे. आणि खूप छान मेंदू वडा आहे, खूप टेस्टी आहे, सॉफ्ट आहे, लगेच चमच्याने असं तुटतं पटकन. आणि संध्याताईने 4 प्लेट मेंदू वडे खाल्ले, पण ते आम्ही लगेच ओपन नाही करत, असं परत गजच
मेरा मुंह का निकल गई, मेरी जबान टूट गई यार। क्या कर रहा है? एक तर युट्यूबवर आहे सर्व, एक तर सर्व युट्यूबवर आहे आणि पोल खोल नको. किशोर बिचारा कधीपासून एकच वडा खातोय. बघा चाय पण आलेला आहे. ताईंचे खूप खूप आभार. सो फ्रेंड्स, पालखी ही रस्त्याला पोहोचलेली आहे आणि हा ब्लॉग आपण इथे एंड करणार आहोत. आणि गाईज, माझ्या मते ब्लॉग खरंच खूप छान झाला. तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ही पालखी मंगळवारी 28 तारखेला श्री क्षेत्र कार्लागड आईच्या मंदिरामध्ये पोहोचणार आहे. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन कोऱ्या ब्लॉगमध्ये. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर सेलिब्रिटींचे पॉडकास्ट देखील असतात, ते देखील एन्जॉय करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.